या रंगमंचावर उपस्थित असणारे ज्येष्ठ कवी आमचे कवी मित्र इंद्रजित भालेराव, ज्यांच्या सर्जक हाताने आपण ते पुरस्कार घेणार आहोत, माननीय वसंतजी मुंडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष, माननीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर, म्हणजे खरं तर ते आता निवृत्त अधिकारी आहेत, पण अजूनही त्यांचा धाक वाटतो असे ते अधिकारी आहेत. भोवताली समाजामध्ये चित्र पाहिलं तर अधिकारी होताना आज कसे लोक समोर चाललेले आहेत आपण हे पाहतो, आणि स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतः ती जबाबदारी स्वीकारून, प्रसंगी जोखीम स्वीकारून ज्यांनी स्वतःचा एक ठसा उमटवलेला आहे प्रशासकीय कामात, असे भापकर साहेब. आमचे संपादक मित्र प्रभू गोरे आणि सर्व गुणवंत लोक, वेगवेगळ्या क्षेत्रामधले गुणवंत लोक. मी पाहत होतो ती यादी, त्याच्यामध्ये काही इतके वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये असं वेगवेगळं काम केलेले लोक महाराष्ट्रातल्या सुदूर अशा गावातून इथे पोहोचलेले आहेत. सर्वप्रथम मी आयडॉल महाराष्ट्राचे हे सर्व मानकरी आहेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एरवीच हे जे गाव आहे, वेरूळ नावाचं गाव, या गावाला जगात मोठं स्थान आहे किंवा वेगळं स्थान आहे. त्याचं कारण हे जगामध्ये असं एकमेव गाव आहे जिथे पाषाण सुद्धा गुणगुणतात आणि दगड सुद्धा बोलतात, असं वेरूळ नावाचं हे गाव आहे. आणि असं विशेष गाव असलेलं गाव आज अधिकच विशेष झालंय. त्याचं कारण महाराष्ट्रातली सगळी गुणवत्ता असलेली गुणवंत मंडळी, त्या मंडळींची मांदियाळी आज वेरूळ गावात इथे जमलेली आहे. त्यामुळं आज जगाच्या इतिहासात, नकाशात वेरूळ गावाला फार विशेष महत्व आहे की गुणगुणणारे दगड तिकडे आहेत आणि गुणवंत माणसं इथे आहेत. अशा सगळ्याचा साक्षीनं या आयडॉल महाराष्ट्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खर तर गौरव तुमचा होणार आहे, सत्कार तुमचा होणार आहे, पण इकडे जे आम्ही बसलेले लोक आहेत, आमची भावना अशी आहे की सत्कार तुमचा झाला तरी सन्मान मात्र आमचा होणार आहे. त्याचं कारण असं आहे, आपल्या पंढरपूरला जेव्हा एकादशीच्या दिवशी ही रांग लागते पांडुरंगाच्या विठूच्या दर्शनासाठी, आणि ज्या जोडप्याला पूजेचा मान मिळतो त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून येतो. म्हणजे खरं पाहिलं तर जो पूजा करतो त्याचा फोटो पेपरमध्ये छापून येतो. म्हणून मला ते जास्त सन्मान कोणाचा असतो, त्या जोडप्याचा असतो जी पूजा करतात. म्हणून इकडे बसलेले आम्ही लोक जे आहोत आज सन्मानार्थी आहोत, कारण आम्ही गुणवत्तेची आज पूजा करणार आहोत, गुणवत्तेला वंदन करणार आहोत. त्याचा आनंद मी सर्वप्रथम व्यक्त करतो. आधुनिक केसरी हे वर्तमानपत्र अनेक सांस्कृतिक पद्धतीनं समाजामध्ये काम करतं. वर्तमानपत्राचा हेतू किंवा कार्य हे फक्त बातम्या देणं असं असू शकत नाही. ते कवितेच्या संदर्भात त्यांनी पण फार मोठा उपक्रम घेतला होता मध्यंतरी, त्यामध्ये हा एक वेगळा उपक्रम आहे. पण आधुनिक केसरी असं म्हणलं की का माहिती नाही, टिळकांचा केसरी आपल्या डोळ्यासमोर येतो, आणि टिळकांच्या केसरीनी असं म्हणलं होतं, वेगळ्या अर्थाने का होईना, त्यांच्या एका अग्रलेखाचं नाव असं होतं, पण लक्षात कोण घेतो, असं एका अग्रलेखाचं नाव होतं. मला उगाच आधुनिक केसरी असं म्हणल्यानंतर येताना असं आठवत होतं की पण लक्षात कोण घेतं असा एक वेगळ्या अर्थाने, वेगळ्या संदर्भाने टिळकांनी लिहिलेला अग्रलेख गाजला होता. पण तेव्हा जे उच्चार किंवा उद्गार निघाले होते, पण लक्षात कोण घेतं,
ते केसरीने काढले होते. आणि नेमकी आधुनिक केसरीने काय केलं तर पण लोक लक्षात कोण घेतं असं म्हणताना आधुनिक केसरीने ते लक्षात घेतलं. काय लक्षात घेतलं तर महाराष्ट्रात कुठे कुठे गुणवत्ता आहे याचं त्यांनी लक्ष दिलं तुमच्याकडे. हे आजच्या काळात फार महत्वाचं आहे. आपल्याकडे प्रसिद्धी कोणाला मिळते, हेडलाईन मध्ये कोण असतात तर अत्यंत समाजामध्ये निकृष्ट आणि वाईट कामं करणारी लोकांना खूप बोलबाला असतं किंवा प्रसिद्धी असते. आणि आपल्यालाही असं वाटतं की समाजात फारच वाईट चालू आहे. असं नाही, समाजात सगळंच वाईट मुळीच चालू नाही. आज हे जे सभागृह भरलेलं आहे ते साक्षी आहे की इथे समाजामध्ये सगळं वाईट चालू नाही, तर इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीची काम करणारी गुणवंत माणसं आहेत, विधायक काम करणारी माणसं आहेत. पण लक्षात कोणीतरी घेणारा माणूस पाहिजे. कोण ते काम करतंय, ते काम आधुनिक केसरी करतंय. म्हणून त्यांचे पण मी अभिनंदन करतो. समाजाच्या वतीनं त्यांचे मी आभारही मानतो. मी लिस्ट वाचत होतो, जवळपास 25 एक पुरस्कार आहेत, 1-2 संस्था आहेत. इतक्या लोकांना, कोणीतरी चंद्रपूरचा आहे, कोणीतरी नाशिककडचा आहे, कोणीतरी अजून कुठल्या वेगवेगळ्या गावचा, असा मी ते वाचत होतो. खरं तर या सगळ्या लोकांवर बोलायला पाहिजे, पण मी उद्घाटक आहे. उद्घाटक म्हणजे त्यांनी फक्त नांदी म्हणायची असते, त्यांनी गण सादर करायचा नसतो. त्यामुळं त्याच्यावर मी बोलणार नाही, पण 1-2 छोटेसे मुद्दे सांगतो आणि मी थांबतो. ते असं आहे की हा सन्मान कुणाचा आहे. अमुक अमुक हे आहेत, ते गुरुजी आहेत, ते डॉक्टर आहेत, ते प्राध्यापक आहेत, हे ऍडव्होकेट आहेत, ते सीए झालेले आहेत, हे लेखक आहेत, ते कवी आहेत, ते भाषातज्ञ आहेत. यांचा सन्मान म्हणजे कुणाचा सन्मान आहे तर मला वाटतं हा सर्जनाचा सन्मान, हा क्रिएटिव्हिटीचा सन्मान आहे. सर्जन म्हणजे काय? सर्जन म्हणजे नवा विचार, नवनिर्मिती, नवीन मांडणी म्हणजे सर्जन. आपल्याकडे सर्जन असं म्हणलं की वाटतं कविता लिहिली म्हणजे फक्त सर्जनशील माणूस आहे का? नाही, शेतकरी सुद्धा सर्जनशील आहे. जो नवीन काहीतरी निर्माण करतो तो क्रिएटिव्ह असतो. आणि अशा सर्जनाचा हा सोहळा आहे किंवा सर्जनाचा हा सत्कार आहे. कलावंत काय करतो तर त्याच्या द्रव्याची नवीन मांडणी करत असतो. मग इथे सगळेच कलावंत नाहीत, मग त्यांचा का सत्कार केला तर त्यांनी काय केलं, त्यांच्या भोवतालाची नवीन दुरुस्त मांडणी केली, म्हणून त्यांचा आपण सत्कार करतो. भोवतालाची नवीन मांडणी करणं म्हणजे काय? आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी होते, राहत होते आफ्रिकेमध्ये. गांधी आधीपासून गांधीच होते, त्यांच्या डोक्यात गांधीपणच होतं सगळं. बॅरिस्टर होते आणि आफ्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे भारतीयांना चांगली वागणूक नव्हती. ते गावाच्या बाहेर पुढे त्यांची एक वस्ती होती आणि त्या वस्तीला जायला रस्ता पण नव्हता, रस्त्यात पाणी वगैरे साचलेलं होतं. गांधींनी भारतीय लोकांची एक मीटिंग बोलवली आणि गांधींनी असं सांगितलं, आपण असं करू, भारतीय लोक गावात कामाला जातो म्हणजे आफ्रिकेमध्ये असताना त्या शहरात येताना एक दगड प्रत्येकाने आणायचा आणि त्या पाण्यात टाकायचा, जे पाणी आपला रस्त्याच्या पाण्याने खराब केलं. पण हे लोकांना काही आवडलं नाही. आपण सुटा बुटात ते माणसं दगड कसं काय उचलायचं आणि त्या रस्त्यात टाकलेल्या पाण्यात कसं काय टाकायचं. पण ते शेवटी गांधी होते, ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही ऐकत नाही. गांधींनी सुरू केलं. ते रोज कार्यालयातून येताना एक दगड उचलायचे, आणून त्या पाण्यात टाकायचं, साचलेल्या पाण्यात रस्त्यात. असं करता करता बऱ्यापैकी ते भरत आलं आणि रस्ता चांगला होऊ लागला. लोकांच्या लक्षात आलं की हा गांधी नावाचा माणूस सांगतोय ते चांगला आहे. मग लोक पण दगड उचलून एक एक टाकायला लागले आणि पाहता पाहता तो जो खराब रस्ता होता, पाणी साचलेला रस्ता होता, चिखलाचा रस्ता होता, तो चांगला रस्ता. याला म्हणतात भोवतालाची नवीन मांडणी करणं. गांधींनी काय केलं? काही नवीन केलं नाही. आपण काहीतरी करतो म्हणजे कवी लिहितो, लेखक लिहितो, कोणीतरी समाजसेवा करतं, कोणीतरी वैद्यकीय सेवा करतं, काही जण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, काही वेगवेगळ्या अजून क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. मग हे काय करतात तर भोवताल त्यांना खटकत असतो, त्यांना तो नादुरुस्त वाटतो, तो रोगट वाटतो, म्हणून ते बदलायचा प्रयत्न करतात, त्याची मांडणी करतात नवीन. आणि इथे सर्जन असते, इथे नवीन मांडणी असते, इथे क्रिएटिव्हिटी असते,
या सर्जनाचा, या क्रिएटिव्हिटीचा किंवा या सर्जनशीलतेचा सोहळा किंवा सन्मान म्हणजे आजचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. आपण सगळेजण बरं का आयडॉल महाराष्ट्र होत नाही, काही लोकच का आयडॉल महाराष्ट्र होतात असा प्रश्न घ्यायला पाहिजे. बहुतांश लोक आपण आजकाल काम करणं विसरून गेलेलो आहोत का? आपण काहीच काम करत नाही आहोत. मग काय करतो आपण? तर आपण त्या मोबाईल नावाचं जे काही चेटूक आहे त्याच्या मागे लागलेलो आहोत. म्हणजे कित्येक चांगले चांगले लोक मी पाहतो, मोबाईलचा चांगलाही उपयोग करता येतो. कितीतरी लोक मोबाईलचा अत्यंत चांगला उपयोग करतात आणि त्याच्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपले इंद्रजित भालेराव आहे. साहित्याचा किंवा आपल्या म्हणण्याचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता मोबाईलचा उपयोग ते करतात, रोज करतात, फार चांगल्या पद्धतीने करतात. पण आपण त्या रील्स पाहतो, काय काय पाहतो आणि त्याच्यामधून आपल्याला असं वाटतं की आपण फक्त बघण्याकरता जन्मलेलो आहोत, आपण काही करण्याकरताच नाही आहोत. एक छोटासा त्याच्यातला संदर्भ असा आहे, स्मरणशक्ती. तुम्ही विचार करा, आपली स्मरणशक्ती क्षीण होत चालली आहे की नाही? आपला फोन नंबर शिवाय आपल्याला दुसरा फोन नंबर आता पाठ नाही. बायकोचा पण आता आहे असं म्हणावं लागतं, पाठ असतोच असं नाही, आपला पण नाही, खरंच नाही. आणि त्याचं कारण गुगल नावाची गोष्ट आहे. परवा म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आमचे ग्रामदैवत आहे, आम्ही सगळेजण तिकडे चाललो होतो आणि आम्हाला असं वाटलं रस्ता चुकला, तर माझी मुलगी म्हणाली, बाबा तू पटकन गुगल लाव. मी गुगल लावलं. ग्रामदैवत आमचं खुर्द बुद्रुक गावातलं आणि भाकर साहेब अमेरिकेतली बाईक सांगते 200 मीटर पुढे जा, डावीकडे वळा, तुमचं ग्रामदैवत तुम्हाला मिळेल. आश्चर्य वाटतं. म्हणजे आमचं सर इतकं खाजगी आहे आमचं ग्रामदैवत, आणि सांगताय कोण? अमेरिकेतली बाई सांगते मला कुठे जायचं, डावीकडे का उजवीकडे. किती अवलंबून झालोत आपण त्याच्यावर. स्मरणशक्ती नावाची गोष्ट, आठवणं, ज्याला मेमरी असं म्हणतो, ही आपण रियाजाने प्राप्त केलेली गोष्ट आहे. हजारो वर्षाचा रियाज आहे, लक्षात ठेवायचा. आता आपल्याकडे जुन्या पिढीतले काही लोक आहेत, त्यांना निमकी, पावकी वगैरे अशी उजळणी पाठ आहे. आता नव्या पिढीतल्या लोकांना 30 पर्यंत पण उजळणी पाठ नाही, हिशोब लावता येत नाही. घरी म्हणतात ते दुधाचा हिशोब करतात, मोबाईल बघून त्याच्यात कॅल्क्युलेटर आहे. हळूहळू आपली स्मरणशक्ती जर नष्ट झाली तर ती एकदम उद्या होणार नाही. ती कदाचित अजून 500 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 300 वर्षानंतर. तुम्ही म्हणाला असं कसं काय? तो विज्ञान असं सांगतं, ज्या इंद्रियाचा, ज्या गोष्टीचा आपण उपयोग करत नाही ती गोष्ट नष्ट व्हायची शक्यता आहे. आपल्याला शेपूट होती, सापांना पाय होते, हे विज्ञान सांगतं. कुठे गेले मुंडे साहेब सापाचे पाय? कुठे गेली आपली शेपूट? ती आपण वापरली नाही म्हणून नष्ट झाली. तशी जर स्मरणशक्ती वापरली नाही तर ती जाऊ शकते की नाही बघा. आणि गंमत अशी होईल, स्मरणशक्ती जर संपली तर लक्षातच येणार नाही आपण कोणत्या कार्यक्रमाला आलो, कुठला पुरस्कार आपल्याला मिळणार आहे, आणि आपल्याला कळणार नाही पुरस्कार घ्यायला आलो का द्यायला आलो. ही आता मला वाटते, पण पुढची फार मोठी पंचायत होईल. हे आजचं नसलं तरी उद्याचं फार मोठं अरिष्ट आहे, आणि ते सगळं या मोबाईल आणि या सगळ्या माध्यमाने आपल्याला निर्माण केलेलं आहे आपल्यासमोर. आपल्यातली क्रिएटिव्हिटी संपवत आणलेली आहे, फार वाईट गोष्ट आहे. म्हणून आपण प्रत्यक्षात जाऊन आंबा बघितला पाहिजे, प्रत्यक्षात नदी बघितली पाहिजे. इंद्रधनुष्य जर आपण टीव्हीवर बघणार असतो तर कसं होईल? असं जमणार नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं की आपण लक्षात घ्या की जगण्याला सामोरं जात असताना त्या तंत्राचा, यंत्राचा वापर आपण नाकारू शकत नाही. कारण OTP आल्याशिवाय आता काही गॅसचं सिलेंडर पण मिळत नाही. पण असं असताना सुद्धा आपण जरा ताळतंत्र ठेवलं पाहिजे. आणि इथे जे सगळे आयडॉल आहेत त्यांना खरंच आयडॉल मानून यांनी समाजात काहीतरी काम केलेलं आहे. आणि
आमचे जे प्रभू गोळे आहेत त्यांचा सगळा जो संच आहे त्यांना असं वाटतं की गुणवत्तेचा गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. वेरूळच्या लेण्या कोणत्या राजाच्या काळात होत्या याची नोंद इतिहासामध्ये, पण वेरूळच्या लेण्यात खोदणारे नेमके कलावंत कोण होते त्यांची नावं नाही. ही कशी भीषण गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी स्पॉन्सर केलं त्याचे नाव आहे, पण ज्यांनी लेण्या खोदल्या त्याचे नाव कोणाला माहिती आहे? अजिंठ्याच्या लेण्या कोणी प्रत्यक्ष खोदल्या, त्याच्या हातात छिन्नी हातोडा काय होता नाहीत नाव. ही सुद्धा आपल्याकडे फार चांगली गोष्ट नाही. म्हणून मला आधुनिक केसरीचं कौतुक याच्याकरता वाटतं की ते प्रत्यक्षात जे काम करतायत समाजात त्याचा गौरव करतायत, प्रत्यक्षात समाजामध्ये जे लेण्या खोदण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा सन्मान करतायत. म्हणून त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, आधुनिक केसरीचे पण अभिनंदन करतो. आणि त्यांनी अशा प्रकारे समाजातल्या चांगल्या गोष्टी पुढे आणत राहिल्या पाहिजे, जेणेकरून ज्या वाईट गोष्टी पुढे येतात त्या झाकोळल्या जातील आणि पुन्हा एकदा आपण चांगल्या दिशेने पुढे जाऊ. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद.